पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। शिरोळ तालुक्यातील टाकळी, राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर या गावचे खासदार धैर्यशील माने यांनी केली महापुराची पाहणी। कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात संततधार पावसामुळे सर्व धरणातून पाणी सोडावे लागत असल्याने शिरोळ तालुक्यातील गावांना महापुराचा धोका पत्करण्याची वेळ आली आहे। परंतु सर्व पूरग्रस्तांनी घाबरून न जाता धीराने संकटाला तोंड देत आहेत। शासनाकडून भरीव मदत मिळावी यासाठी माझे प्रयत्न आहेत। 5 वर्षात 3 वेळा शिरोळ तालुक्यात महापुराचा धोका होऊन मोठ्या प्रमाणात शेतीचे फार मोठे नुकसान झालेले आहे। यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी सन 2019ला जसे शासनाने मदत केली त्याच पद्धतीने याही वर्षी भरीव मदत पूरग्रस्तांना मिळण्याकरिता मी मुख्यमंत्री सो यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी हरिश्चंद्र पाटील, बाबासाहेब वनकोरे, संपादक रमेश बिरनगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते। आज पूर परिस्थिती पाहणी दौरा अनेक गावांचा या ठिकाणी होतोय। प्रचंड प्रमाणात शिरोळ तालुक्याला गेल्या 5 वर्षांमध्ये 3 वेळा पुरानं वेढलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालंय। शासन दरबारी त्याला भरीव निधी मिळावा आणि त्याला मदत मिळावी याच्यासाठी माझे प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहेत। निसर्ग चक्र बदलल्याचाही तोटा सर्व देशावर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। बिहारमध्ये असेल, उत्तराखंडमध्ये असेल, पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः शिरोळ तालुक्याला त्याचा फार मोठा फटका या ठिकाणी अनुभवायला मिळतो। सर्व नद्यांचा संगम इथं असल्यामुळे त्याची जी फूग आहे ती बराच वेळ या ठिकाणी शेती भागामध्ये राहते। अनेक गावांमध्ये घरामध्ये पाणी गेलेलं नाही, पण शेतीचं प्रचंड नुकसान ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांचं झालेलं आहे आणि उसामध्ये जाता येत नाही, जनावरांचे हाल होत आहेत। ही परिस्थिती असताना शासन त्यांच्या परीने या ठिकाणी प्रयत्न करते, पण हा पूर ओसरल्यानंतर सुद्धा शासनानं खऱ्या अर्थानं शिरोळ तालुक्याला विशेष पॅकेज देण्याची या ठिकाणी गरज आहे की जेणेकरून 2019ला ज्या पद्धतीची मदत शासनाकडून या ठिकाणी देण्यात आली त्याच धर्तीवर 3 वर्ष सलग पुराचा मार खाणाऱ्या शिरोळ तालुका असेल, सांगली जिल्हा असेल, हातकणंगले तालुका असेल, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या ह्या तालुक्यांना खऱ्या अर्थानं शासनानं विशेष लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यासाठी मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे पाठपुरावा करतो। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।